जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा
हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। विविध आंदोलनांच्या माध्यमातून सत्याचा आग्रह धरणारा आणि त्यासाठी तुरुंगवास भोगणारा युक्रांदचा कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख संदीप बर्वे यांनी आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत सार्थ ठरवली आहे। एक नागरिक, विद्यार्थी, पत्रकार किंवा अभ्यासक म्हणून सामाजिक प्रश्नांकडे पाहण्यापेक्षा आंदोलक कार्यकर्त्याच्या नजरेतून थेट प्रश्नाला भिडणारा युवक म्हणून संदीप बर्वे यांची सामाजिक ओळख करून देणे योग्य ठरेल। मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे असलेले संदीप रजनी जयंत बर्वे हे युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह असून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे कार्यवाह तसेच समाजसत्ता साप्ताहिकाचे मानद संपादक आहेत। त्यांनी पत्रकारिता आणि समाजकार्य विषयामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नेहमीच्या मार्गाने केवळ व्यावसायिक किंवा नोकरीची वाट न धरता पत्रकारिता पूर्ण करण्यापूर्वीच प्रबोधन आणि समाजकार्याला वाहून घेतले। सामान्य जनतेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलने उभारली। त्यासाठी त्यांना 40 वेळा अटकही झाली, तर एक आठवडा सत्याग्रही म्हणून येरोडा कारागृहात कारावासही भोगावा लागला। विविध संस्थांच्या माध्यमातून ते प्रबोधनाचे काम करत असून महापुरुषांच्या कार्यावर व्याख्याने देत असतात, तसेच त्यावर लेखनही करत असतात। महाराष्ट्राच्या विविध भागात अभ्यास दौरे करून तेथील परिस्थिती जाणून घेऊन संघटना उभारणीची त्यांना आवड आहे। त्यासाठी ते युवकांचे शिबिर, परिसंवाद, बैठका यामध्ये सातत्याने गुंतलेले असतात। त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक संस्था आणि संघटनांनी त्यांना गौरवले आहे। संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांना सम्यक पुरस्कार, सर्वोदय मंडळाचा संविधान पुरस्कार, मानवी हक्क पुरस्कार तसेच कोरोना काळात केलेल्या मदत कार्यासाठी SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, शिवसेना यांच्याकडून विविध 18 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे। रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते त्यांना रमाई रत्न हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला। एक सर्वसामान्य युवक ते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सत्याग्रहाचा आग्रह धरणारा सत्याग्रही नेता असा संदीप बर्वे यांचा आजपर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणा देणारा आहे। त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा। नमस्कार, जय भीम, जय संविधान, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण भेटतो आहोत, आणि हा एक संवाद, हा एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्यासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी, ती साजरी करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये विविध उपक्रम आयोजित केले, संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जाणार आहे। आणि या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हे जग पुन्हा एकदा त्यांना समजून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे। बाबा हे ज्या महामानवांचं हे वैशिष्ट्य असतं मानव की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी आपल्यासाठी नेमकं किती नेमकं दान केलेलं आहे हे पूर्णपणे त्याचं आकलन अजूनपर्यंत होत नसतं। हे महामानवांचं वैशिष्ट्य असतं, कारण ते अशा प्रकारची एक संपदा निर्माण करतात, त्याचा एक वारसा निर्माण करतात की त्या वारशाची त्याचं आकलन
करणं हा सुद्धा एक विषय असतो. खरं तर भीमजयंती हा आनंदाचा विषय आहे, सेलिब्रेशनचा विषय आहे. या भीमजयंतीच्या निमित्ताने अनेक गोष्टी घडत असतात, गाणी होतात, विविध सांस्कृतिक उपक्रम होतात, लोक आनंदाने बेहोश होऊन नाचतात. हा सेलिब्रेशनचा विषय आहे, त्यामुळे त्याच्या काही विरोधात जायचं कारण नाही. पण एकूणच सण, उत्सव, सेलिब्रेशन, त्याचे आवाज, त्याचं ध्वनी प्रदूषण या सगळ्याबद्दल जी एक गांभीर्याने चर्चा होती आहे, या गांभीर्याने चर्चा होण्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांचं जय जयकार करत असताना कोणी आपल्याला बेहोश करत नाही आहे ना, कोणी आपलं डोकं बधीर करत नाही आहे ना, कोणी आपली विचार प्रक्रिया संपवून टाकण्याचा प्रयत्न करत नाही आहे ना, हा एक प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. कारण बाबासाहेबांसारखे जे महामानव आहेत, हे महामानव यांचं विश्लेषण करणं, त्यांच्याकडनं आजच्या भाषेमध्ये इन्स्पिरेशन घेणं, नव्या पद्धतीने जगाकडे बघणं, खास करून 17 ते 23 वयोगटातल्या तरुणांनी बाबासाहेबांकडनं काय शिकायचं. आता मी IPL मॅचेस बघत असतो तेव्हा असं म्हटलं जातं की जी पिढी अनुभवी आहे ती जनरेशन गोल्ड आहे आणि जी पिढी नवी आहे ती जनरेशन बोल्ड आहे. जेन झी सुद्धा आपण म्हणतो की जे नव्या पद्धतीच्या एका प्रसारमाध्यमांच्या आणि सोशल नेटवर्किंगच्या, फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडियाच्या काळामध्ये नव्या पद्धतीने जगाकडे बघता आहेत. त्यांना मागच्या वर्षाचा जो विचार आहे तोही ते बघतायत की काय काय आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांनी. तर हे जे जेनझी आहेत किंवा जनरेशन बोल्ड आहेत, त्यांनी बाबासाहेबांकडे कसं बघायचं. तर बाबासाहेबांकडे बघताना माझा पहिला मुद्दा असा आहे की बाबासाहेबांसारखी माणसं ही नेहमी आपल्याला जागतिक विचार करायला शिकवत असतात. ग्लोबल थिंकिंग असेल आणि स्थानिक पातळीवर काम असेल, म्हणजे ग्लोबल लेवलचा विचार आणि लोकल पातळीवरचं काम असेल, तरच बाबासाहेबांचं आकलन आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. आज जगात काय चाललं आहे, आजच्या जगाच्या संदर्भामध्ये जी सामाजिक परिस्थिती आहे त्यामध्ये बाबासाहेब नेमके आपल्याला काय मदत करतील याचा विचार या आपण करूया असं मला वाटतं. जगभरात काय चाललं, जगभरामध्ये 3ऱ्या महायुद्धात स्थिती आहे. जर अणुबॉम्बचा वापर झाला आणि वेड्या माणसांनी जर एकत्र येऊन संघटित शक्ती उभी केली तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते, अशा प्रकारची परिस्थिती जगामध्ये निर्माण झालेली आहे. रशिया युक्रेनचं युद्ध काही वेळा थांबतंय, काही रशिया युद्ध चालू होतंय. इस्रायल पॅलेस्टाईनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं आहे. संपूर्ण जगामध्ये हिंसा, अफवा याचं एक थैमान आपण बघतो आहोत. संपूर्ण जगाच्या राजकारणाकडे विचार केला तर एकाधिकारशाही आणि विविध मानवी मूल्यांना विरोध करणारी जी हुकुमशाही आहे त्याला नव्या पद्धतीने उत्तेजन मिळताना सुद्धा आपण बघतो आहोत. ज्या प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत व्यापारांवर किंवा विकसनशील देशांवर, त्याची चर्चा होताना आपण बघतो आहोत. ज्या जर्मनीमध्ये हिटलरचा विचार गाडून टाकायचा असा सगळ्या लोकांनी संकल्प केलेला होता, त्या जर्मनीमध्ये हिटलरचे समर्थक शक्ती असलेले पक्ष हे सत्तेवर आलेले आहेत. इटलीमध्ये हिटलरचा गुरु मुसोलिनी याला सामूहिकपणे याची हत्या करून त्याला चौकात टांगून त्याच्यावर लोक थुंकले होते. त्या मुसोलिनीचे समर्थक सुद्धा सत्तास्थानांवर बसलेले आपल्याला दिसतात. भारतामध्ये सुद्धा परिस्थिती काही फारशी वेगळी नाही आहे. अफगाणिस्तानमध्ये काय झालं ते आपण बघितलं, श्रीलंकेत काय झालं ते बघितलं. जागतिक पातळीवर एक प्रकारचा एक संघर्ष सुरू आहे. एका बाजूला हिंसा आहे, हुकुमशाही आहे, लोकशाहीला विरोध आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अजूनही अहिंसा, समानता, भेदभावाला विरोध या प्रकारचा एक उदारमतवादी प्रवाह सुद्धा आपण जागतिक पातळीवर बघतो आहोत. भारतामध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या भारताचं एक वैशिष्ट्य असं मानलं जातं की जगामध्ये लोकशाहीची संकल्पना रुजल्यानंतर, राष्ट्र नावाची संकल्पना 20व्या शतकामध्ये रुजल्यानंतर ज्या प्रकारची लोकशाही आपल्याला हवी आहे त्या लोकशाही आणण्यासाठी लोकांना सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी संविधानं निर्माण झाली. आणि भारताच्या संदर्भामध्ये विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की जगभरात संविधान ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आली त्या त्या देशांमध्ये आलं. भारताचं वैशिष्ट्य असं आहे की हा जगातला एकमेव असा देश आहे ज्यांनी एका संविधानाखाली 75 वर्ष पूर्ण केलेली आहे. अशा कोणत्याही स्वरूपाचा इतिहास आपल्याला
ज्या देशांमध्ये लोकशाही आली, ज्या देशांमध्ये संविधान आलं, तिथे वारंवार संविधान बदललं गेलं. पाकिस्तान आपल्या शेजारी आहे. पाकिस्तानमध्ये काय झालं? लष्करशाही, हुकुमशाही, लोकशाही असा सारखा लपंडाव सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये काय झालं ते आपण बघितलेलं आहे. संपूर्णपणे मूलतत्ववादी सरकार तिथे आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताकडे जग एका आशेने बघतंय की भारतामध्ये सुद्धा हा संघर्ष जो जगामध्ये सुरू आहे तो भारतातही एका अतिशय निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. भारतात हिंसा आहे, आकस आहे, भेदभाव आहेत, हत्या आहेत, त्याचं समर्थन करणारं राजकारण आहे. पण त्याच भारतामध्ये समानता आहे, लोकशाही आहे, संविधानाने जी मूल्य आपल्याला दिली ती रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक शक्ती आहे आणि त्यांच्यामध्ये घमासान संघर्ष सुरू आहे. आणि या सर्व संघर्षामध्ये आपण कोण आपल्याला मदत करणार आहोत, कोणाच्या बाजूने आपण जाणार आहोत. आणि जर आपण मानवतावादी असू, जर आपण जगामध्ये शांतता आणली पाहिजे, सलोखा राहिला पाहिजे असं आपण मानणार असू, तर भारतामध्ये सुद्धा सलोखा कसा राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे? महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली, अफवा यांचं वातावरण आहे. जातींमध्ये प्रचंड संघर्ष आहे. जाती एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या केल्या जात आहेत. हत्या, विकृत प्रकारची हिंसा यांनी समाजमन हेलावून गेलेलं आहे. महिलांवर, लहान मुलांवर होणारे अत्याचार याने आपण सगळेजण सुन्न झालेलो आहोत. अनेक प्रकारच्या आरोग्य, आता नुकतीच जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. तर कुठलाही महामानव फक्त त्याच्या काळामध्ये तो महान होता म्हणून तो महान नसतो. आजच्या तुमच्या वर्तमानामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील, मला माझं आयुष्य चांगलं जगायचं असेल, तो जी व्यक्ती मला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणून माझ्यासाठी मदत करते, मला दिशा दाखवते, मला एका मित्रासारखा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून माझ्यासाठी असते, ती व्यक्ती माझ्यासाठी खूप महान असते. आणि मला खास करून असं सांगायचं आहे की 17 ते 23 वयोगटातल्या तरुणांनी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे की हा 75 वर्षाचा संविधानाचा वारसा आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचा आहे. हा वारसा घेऊन जात असताना आपल्याला कोण मदत करू शकतं? तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही जर बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास केलात, तुम्ही जर बाबासाहेबांना फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड मानलं, तर तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला बाबासाहेब हे मार्गदर्शक उत्तर देऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न असतील, तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल अनेक प्रश्न पडत असतील, नातेसंबंधांबद्दल अनेक प्रश्न पडत असतील, तुम्हाला डिप्रेशनसारखी एक अवस्था वाटत असेल, तुम्हाला खूप राग येत असेल, तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल खूप प्रकारच्या चिंता सतावत असतील, तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काही विचार तुम्ही करत असाल आणि समाजाबद्दल तुम्ही विचार करत असाल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आत्ताच्या भाषेतलं ChatGPT, आत्ताच्या भाषेतलं DeepSeek या प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे की ते तंत्रज्ञान फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईडसारखं तुम्ही विचारले प्रश्न की ते उत्तर देतं. बाबासाहेब हे त्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक सम्यक असं एक बुद्धिमत्तेचं चिन्ह आहे. त्यांना असं म्हटलं जातं की हे ज्ञानाचा अथांग समुद्र आहे बाबासाहेब म्हणजे. बाबासाहेबांच्या चरित्रातनं आपण काय शिकायचं? तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक वेळा भेदभावाचा सामना करावा लागला असेल. जेंडरच्या आधारावरून, जातीच्या आधारावरून, धर्माच्या आधारावरून, रंगावरून तुम्हाला चिडवलं गेलं असेल. तुम्हाला अनेक वेळा हेटाळणी केली गेली असेल. तुम्हाला असं वाटत असेल माझ्याच बाबतीत असं का घडतं? मी माझ्या आयुष्यामध्ये निराशा, नकारात्मक विचार येत आहेत, मी माझ्याच बाबतीत असं का होतंय, मी कुणाकडे मार्गदर्शक म्हणून बघायचं? असा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आल्या असतील, जेवढ्या समस्या आल्या असतील, तुमच्या आजूबाजूच्या अनेक लोकांच्या आयुष्यात जेवढ्या समस्या आल्या असतील, त्यापेक्षा भीषण समस्या, टेन्शन्स, डिप्रेशन येईल अशा परिस्थितीचा सामना करून या माणसाने सर्व आव्हानांचा सामना करत जग जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते ऐतिहासिक काम करायचं आहे असं जर तुमचा निश्चय असेल तर बाबासाहेब तुमच्या या सगळ्या कामामध्ये तुम्हाला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणून मदत करतील. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
म्हणजे आदरणीय डॉक्टर सुधाकर जाधवर सर आणि आदरणीय ॲडव्होकेट शार्दूल जाधवर सर यांनी भीमजयंतीचं एक मॉडेल महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. भीमजयंती कशी साजरी करावी, तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भीमजयंतीचा सण कुठे साजरा केला जात असेल तर मी म्हणेन की तो जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये साजरा केला जातो. कारण बाबासाहेबांची जयंती साजरी करायची असेल तर विचारमंथन झालं पाहिजे. विचारमंथन करण्यासाठी मेंदूचा वापर केला गेला पाहिजे. मेंदूला बधीर आणणाऱ्या गोष्टी भीमजयंतीच्या निमित्ताने करण्यापेक्षा मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी जर करायच्या असतील तर कशा प्रकारे भीमजयंती साजरी करावी याचं एक मॉडेल जाधव इन्स्टिट्यूटने आपल्यासमोर आणून ठेवलेलं आहे. आणि मी जिथे जिथे जातो, ज्यांना ज्यांना भेटतो, तिथे हे सांगत असतो की भीमजयंती साजरी करायची असेल तर तुम्ही या मॉडेलचा निश्चितपणे विचार करू शकता की एकत्र येऊन विचारमंथन करून बाबासाहेबांकडनं आत्ता काय शिकायचं, बाबासाहेबांच्या विचारांचा, चरित्राचा, त्यांच्या पुस्तकांचा, त्यांच्याबद्दल असलेल्या फिल्म्सचा यूट्यूबवर सगळं उपलब्ध आहे. पुस्तकांमध्ये बाबासाहेबांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. जगामध्ये सर्वात जास्त शब्द ज्या व्यक्तींबद्दल लिहिले गेलेले आहेत, ज्यांच्याबद्दल सर्वात जास्त संशोधन केलं गेलेलं आहे, त्या व्यक्तींच्या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव हे अग्रक्रमाने घ्यावं लागेल. कारण हा ज्ञानाचा विषय आहे आणि म्हणून ज्याला ज्ञानाची भूक आहे, ज्याला ज्ञानाची चव आहे, ज्याला ज्ञानाची आस आहे, तो बाबासाहेबांकडे एका वेगळ्या अपेक्षेने बघतो. आणि म्हणून त्यांच्या चरित्रातनं शिकायची पहिली गोष्ट अशी की जीवनामध्ये तुम्ही हारून जाल, तुम्ही निराश व्हाल, तुम्ही कोलमडून पडाल, अशी परिस्थिती तुमच्यासमोर उभी राहिली तर त्याला उत्तर द्यायचं, रडायचं नाही, लढायचं. हे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातनं आपल्याला बघायला मिळतं. कारण ज्या प्रकारच्या भेदभावाचा सामना बाबासाहेबांनी केला, त्या भेदभावातनं त्यांच्या मनामध्ये हिंसेचे विचार आले असते. त्यांनी सूड भावनेने काही गोष्टी करायचा प्रयत्न केला असता. पण बाबासाहेबांच्या एकूण व्यक्तिमत्वातच जो आपल्याला गाभा दिसतो तो भारतीय संस्कृतीमधलं जे उत्तम आहे, उन्नत आहे, उदात्त आहे, जे सम्यक आहे, ते बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसतं, बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये तुम्हाला दिसतं. भारतीय संस्कृती जी आहे, या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी विकृत आहेत. जातीव्यवस्था आहे, विषमता आहे, जन्माला श्रेष्ठत्व मानणारी एक परंपरा भारतामध्ये आहे आणि त्या परंपरेचं समर्थन करणारा एक मोठा वर्ग आहे, कारण ते त्याचे लाभार्थी आहेत. तर ही जी जन्मनिष्ठा मानणारी परंपरा आहे, या परंपरेचं संविधान होतं मनुस्मृती. आणि दुसरी एक परंपरा भारतामध्ये आहे जी जन्मापेक्षा माणसाच्या मूल्यांना महत्त्व देते, माणसाच्या कर्तृत्वाला महत्त्व देते. आणि ही परंपरा चार्वाकापासून, बुद्धापासून ही सुरू झालेली परंपरा आहे, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव आहेत, लिंगायत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ही परंपरा ही अधिक उज्ज्वल झाली, त्या परंपरेकडे त्याचं नेतृत्व आलं. आणि भारताचं जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, हे भारतीय संस्कृतीमध्ये जे जे उत्तम आहे, जे जे सम्यक आहे, ते शब्दबद्ध कुठं केलं गेलं असेल, त्याला औपचारिक स्वरूप, त्याला कायदेशीर स्वरूप कुठं दिलं गेलं असेल तर ते संविधानामध्ये दिलं गेलेलं आहे. याच्या अगोदर ती परंपरा होती, पण ती बऱ्याच प्रमाणामध्ये मौखिक होती, ती प्रायोगिक पातळीवर होती, त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. कायदेशीर मान्यता ही मनुस्मृतीला अनेक प्रमाणामध्ये होती, लोकांच्या जाणीवेमध्ये, नेणिवेमध्ये मनुस्मृती होती. आणि या मनुस्मृतीचा पराभव केल्याशिवाय आपल्याला नवा समाज निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून जी भेदभावाची परंपरा आहे आणि जे भेदभावाचं संविधान आहे, ते जाळून बाबासाहेबांनी समानतेचं, मानवतेचं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेमाचं संविधान लिहिलेलं आहे. संविधानामध्ये अनेक मूल्य आहेत ज्याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल. म्हणजे हा आपला देश कसा घडवायचा याच्याबद्दलचं जे चिंतन आहे संविधान सभेचं, की हा भारत देश आपल्याला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवायचा आहे. हा भारत देश अशा प्रकारच्या स्वरूपाचा असेल. पण या भारतामध्ये नवीन मूल्य आणली पाहिजेत. म्हणून विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याचं मूल्य, दर्जाची आणि संधीची समानता, समानतेचं मूल्य, त्याचबरोबर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुतेचं मूल्य आणि सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समानता, समता
ही मूल्य संविधानामध्ये आलेलीच आहेत. याच्याबद्दल संविधानाचा अभ्यास करताना तुम्हाला लक्षात येईलच. पण या संविधानामध्ये जे बंधुतेचं मूल्य आहे त्याच्या जवळ जाणारं प्रेमाचं मूल्य आहे. प्रेम हा अत्यंत महत्त्वाचा एक भावनात्मक आविष्कार आहे जो संविधानामध्ये तुम्हाला सतत दिसतो. आणि हे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यांच्या आयुष्यात ज्यांनी त्यांना प्रचंड छळलं, ज्यांनी अत्याचार केले, आजच्या भाषेत ज्यांनी ट्रोलिंग केलं, बाबासाहेबांनी त्यांना त्यांच्या भाषेत कधीच उत्तर दिलं नाही. ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले त्यांनाही त्यांचे विचार पटवून सांगण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. याचं कारण बाबासाहेबांनी भारतीय संस्कृतीचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केलेला होता. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की खरी भारतीय संस्कृती कुठून सुरुवात होते, खऱ्या भारतीय संस्कृतीचे मूल्य कुठल्या परंपरेपासून सुरू होतात. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जगातला पहिला संघटित धर्म जो भारतात जन्माला आला तो म्हणजे बौद्ध धर्म. आणि गौतम बुद्ध हे बाबासाहेबांचे गुरु यासाठी महत्त्वाचे ठरतात. बुद्धाने जी अहिंसा सांगितली, जो सलोखा सांगितला, माफ करण्याची वृत्ती जी तुमच्यामध्ये असली पाहिजे, हे सगळं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसतं. पदोपदी अपमान आहेत, पदोपदी अपमान आहेत. बाबासाहेबांचे वडील हे त्यांच्या जीवनचरित्रातलं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे असं मला वाटतं, नेहमीच वाटतं. बाबासाहेबांचे वडील हे सैन्यात होते, सैन्यामध्ये शिक्षक होते. एक नवीन जे संशोधन आलेलं आहे त्या संशोधनाप्रमाणे प्रत्येक शिक्षकाचं ट्रेनिंग, आता जसं D.Ed B.Edचे कोर्सेस आहेत तसे त्या काळामध्ये जे टीचर्स ट्रेनिंग कोर्स होता तो कोर्स बाबासाहेबांच्या वडिलांचा पुण्यामध्ये झालेला आहे. आणि ते टीचर्स ट्रेनिंग देण्याचं काम हे महात्मा फुलेंनी केलं असं डॉक्टर हरी नरके यांच्या संशोधनानुसार आपल्याला समोर दिसतं. तर बाबासाहेबांच्या वडिलांचा त्यांच्या जडणघडणीवर खूप मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. प्रत्येकाला असे वडील मिळाले पाहिजेत जे बाबासाहेबांना मिळाले. आपल्या मुलाला वाचनाची आवड आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा या माणसानी कर्ज काढून, मुलीचे दागिने विकून आणि स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाला पुस्तकं आणून दिली. आपण त्या काळाचा जर विचार केला, त्यावेळेची सामाजिक राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती प्रामुख्याने, तर हे जे वर्तन बाबासाहेबांच्या वडिलांचं आहे ते त्यावेळच्या कुटुंबांमध्ये सहजपणे असं वर्तन घडत नव्हतं. त्यांच्या आईचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. आईचं प्रेम त्यांना खूप मिळालं, मात्र खूप लहान असताना, बाबासाहेब लहान असताना त्यांची आई हे जग सोडून गेली. त्यामुळे मातेचं प्रेम हे त्यांना आयुष्यभर नाही मिळालं. त्यामुळे त्यांनी जी स्त्री त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भेटली तिच्याकडे मातृत्वाच्या अपेक्षेने बघितलं. आणि म्हणून महिलांचा सन्मान हे जे मूल्य आपण राज्यघटनेमध्ये पहिला ग्रंथ आहे भारतातला ज्याने कायदेशीर स्वरूपामध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. या देशामध्ये जेंडर किंवा जन्माच्या आधारावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं मूलभूत हक्क म्हणून नागरिकांना दिलेलं एक मोठं गिफ्ट आहे संविधानामध्ये. आणि हे सगळे जे आलं बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये हे त्यांचे 3 गुरु होते जे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजेत. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला पुढे जायचं असेल तर कोणीतरी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड लागतं. कोणीतरी असं लागतं की जो दिशा दाखवू शकेल. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये महात्मा फुले, कबीर आणि बुद्ध यांना गुरु मानलेलं आहे. आणि प्रत्येक या 3ही त्यांच्या शिक्षकांचं, 3ही गुरूंचं जीवनचरित्र जर आपण अभ्यासलं तर ती सगळी मूल्य बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेली आपल्याला दिसतात. जाधव इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आणि पुण्यामध्येच महात्मा फुलेंनी आपला विचार मांडला. आणि त्यांच्या जीवनचरित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेक गोष्टी त्याबद्दल सांगता येतील. पण महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये अनेक महामानवांच्या आयुष्यात जे घडलं नाही ते त्यांच्या आयुष्यात घडलं. ते म्हणजे ते जे काम करत होते त्याला प्रचंड विरोध झाला. आजच्या भाषेत त्याला प्रचंड ट्रोलिंग झालं. आत्ताही आपण अनेक गोष्टी करतो तेव्हा आपल्याला विरोध होतो आणि मग आपण खचून जातो. महात्मा फुलेंची हत्या करायला सुपारी देऊन माणसं पाठवली गेलेली होती ती आपण त्यांच्या जीवनचरित्रात बघतो. अनेकांच्या हत्या अशा प्रकारे करण्यात आलेल्या आहेत. कालच आपण मार्टिन ल्युथर किंग यांची पुण्यतिथी साजरी केली. अनेक विचार मांडणाऱ्या लोकांचा, गांधींची हत्या केली गेली. महात्मा फुलेंची सुद्धा हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. पण जे लोक हत्या करायला आलेले होते, महात्मा फुलेंचं काउन्सिलिंग स्किल इतकं जबरदस्त होतं की त्यांनी हत्या करायला आलेल्या गुंडांना
स्वतःच्या विचारांनी प्रभावित केलं आणि पुढे काय घडलं तर जे मारायला आले होते ते महात्मा फुलेंचे बॉडीगार्ड बनले. म्हणजे आपली पटवून देण्याची क्षमता कशी असली पाहिजे हे महात्मा फुलेंनी जे तत्व सांगितलं ते बाबासाहेबांच्या जीवनामध्ये तुम्हाला सतत दिसतं. बाबासाहेबांनी लोकशाहीबद्दल जे चिंतन केलेलं आहे, अनेक विचारवंतांचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात की एखाद्याचे विचार तुम्हाला मान्य नाहीत, ते तुमच्या विचारांच्या विरोधही आहेत, पण त्याला त्याचं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीला जो तुमच्या विचारांच्या विरोधी आहे त्याला त्याचं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी मी प्राणपणाला लावून लढायला तयार आहे. आजच्या भाषेमध्ये, आजच्या वर्तमानामध्ये बाबासाहेबांचे विचार किती मार्गदर्शक आहेत. आत्ता जो कोणी तुम्हाला तुमच्या विचारांच्या विरुद्ध दिसतो तो पलीकडच्या पक्षाचा असेल, त्याचा समर्थक असेल, आपण डायरेक्ट त्याला डिस्कार्ड करतो, आपण त्याला ब्लॅकलिस्ट करतो, आपण त्याला आजच्या भाषेत डिलीट करून टाकतो. बाबासाहेब कोणत्याही व्यक्ती म्हणून द्वेष करत नव्हते. त्यांनी विचार स्वातंत्र्य जे मानलं त्यासाठी ते प्राणपणाला लावून लढायला तयार होते. सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातलं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अनेक महामानव जर आपण बघितले तर काही महामानव जे आहेत ते विचारवंत आहेत, काही अभ्यासक आहेत, काही फक्त कार्यकर्ते आहेत. त्यांनी लिहिलंच नाही, त्यांनी विचार मांडले पण त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं नाही. बाबासाहेब असे एक महामानव आहेत ज्यांनी मल्टी डायमेन्शनल काम केलेलं आहे. तुम्ही जीवनाची जी क्षेत्र म्हणाल आणि जेवढे दृष्टिकोन म्हणाल त्या सर्व क्षेत्रांमध्ये बाबासाहेबांनी काम करून ठेवलेलं आहे. आणि हे सगळं काम शब्दबद्ध आहे. म्हणजे बाबासाहेबांबद्दल अफवा पसरवणं, बदनामी करणं हे फार अवघड आहे, कारण त्यांनी सगळे विचार शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे काम करता, मी जे काम करीन ते डॉक्युमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्याबद्दल तुमची बदनामी, तुमच्याबद्दल तुमच्या अफवा पसरवण्यासाठी एक मोठी कुजबूज मोहीम समाजात सुरू असते. बाबासाहेबांबद्दल मात्र ते करणं शक्य नाही, कारण बाबासाहेबांनी त्यांच्या सगळ्या कामाबद्दल पुस्तकांच्या माध्यमातून, फिल्म्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्यासमोर उलगडून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी फक्त एका विषयाचा अभ्यास करून उपयोगाचं नाही, तर भारतीय जी ज्ञानाची कल्पना आहे की किमान 7 बाजूंनी तुम्ही सत्याचा शोध घेतला पाहिजे महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी मार्गाने. तर बाबासाहेबांनी आरोग्य असेल, अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, कायदा असेल, सर्व महत्त्वाच्या विषयांमध्ये औपचारिक शिक्षण तर घेतलंच, पण अनौपचारिक शिक्षण म्हणजे रोज अभ्यास केला. प्रचंड प्रेम त्यांचं पुस्तकांवर, ग्रंथांवर होतं. आणि तुम्ही बाबासाहेबांचं कुठलंही स्मारक बघायला जा, त्यांचं घर बघायला जा, त्यांचं घर हे पुस्तकांनी भरलेलं तुम्हाला दिसतं. ग्रंथ हे तुमच्या जीवनातले सगळ्यात फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहेत, ते मदतगार आहेत, ते तुम्हाला मदत करतात. हे बाबासाहेबांच्या चरित्रातनं आपल्याला शिकायला मिळतं. पुस्तकांवर प्रचंड प्रेम करणारा हा व्यक्ती मनुस्मृतीसारखं पुस्तक जाळतो, ते जाळण्याचं आंदोलन करतो. याच्यातनं बाबासाहेब हे सूचित करतात की सगळीच पुस्तकं तुम्हाला दिशा दाखवू शकत नाहीत. काही पुस्तकं ही जाळायच्या लायकीची असतात, पण जी जाळायची आहे ती सुद्धा वाचावी लागतात. त्यामुळे बाबासाहेब जेव्हा मनुस्मृती दहनाचं आंदोलन करत होते तेव्हा त्यांचे एक सहकारी, त्यांचे कार्यकर्ते सहस्त्रबुद्धे हे मनुस्मृतीच्या प्रत्येक श्लोकाचं वाचन करत होते आणि त्यानंतर बाबासाहेब त्याचा अर्थ सांगत होते आणि ते प्रत्येक पान फाडून हे अग्निकुंडामध्ये टाकलं जात होतं. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातनं हे शिकायचं की कधी निराश व्हायचं नाही. जे काम करायचं असेल त्यासाठी तुमचं व्यक्तिमत्वसुद्धा तुम्हाला आकर्षक ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांचा कुठलाही फोटो तुम्ही बघा, त्यांचं राहणीमान अत्यंत नीटनेटकं होतं. स्वच्छतेकडे त्यांचं विशेष लक्ष होतं. त्यांनी नेहमी असं बघितलं की जागतिक संदर्भामध्ये तुम्हाला ठिकठिकाणच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं जावं अशा प्रकारे तुमचा पेहराव असला पाहिजे, तुमचं वाचन असलं पाहिजे. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये असं म्हणता येईल की हे जो सुरुवातीला मी उल्लेख केला की जगातला हा एकमेव असा देश आहे की ज्यांनी 75 वर्ष एका संविधानाखाली पूर्ण केली. असं का घडलं असावं? जर बाबासाहेब संविधान सभेमध्ये नसते, ते संविधानाचे शिल्पकार नसते, तर हे संविधान 75 वर्ष टिकलं नसतं. संविधान लिहिलं गेलं असतं, कारण या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेतृत्व करणारी जी मंडळी होती
त्याच्यामध्ये बहुतेक सगळे वकील होते, त्या काळामध्ये बॅरिस्टर होते, कायद्याचा अभ्यास असलेले होते, संविधानांचा अभ्यास असलेले होते. बाबासाहेब संविधान सभेमध्ये नसते तर संविधान लिहिलं गेलं असतं, पण बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर ते संविधान 5 वर्षही टिकलं नसतं. याचं कारण या संविधानाला परफेक्ट बनवण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे. याचं कारण सामाजिक न्यायाचं मूल्य सामाजिक न्यायाची लढाई करणाऱ्या माणसांनी लिहिलेलं आहे. याचं महत्त्व संविधानामध्ये आपण सर्वात जास्त मानतो. संविधानामध्ये जी मूल्य आपल्याला दिसतात ती प्रत्यक्ष संविधान निर्माण करण्या अगोदर केलेल्या आंदोलनातनं, महाडच्या 14 तारखेच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी मूलभूत हक्काचं कलमच लिहिलेलं आहे की कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही. हे जगलं पाहिजे. हे मूल्य लिहिणं वेगळं आणि जगणं वेगळं, पण बाबासाहेबांच्या जीवनातनं हे शिकायचं. जे जगले तेच लिहिलं, जे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं त्याच पद्धतीने त्यांनी ते शब्दबद्ध केलं. कुठली फिल्म आपण बघत असू, ती फिल्म कधी श्रेष्ठ असते, ती फिल्म कधी चालते, त्या फिल्मला सगळ्यात जास्त मान्यता कधी मिळते, जेव्हा त्याचा दिग्दर्शक उत्तम असतो. कुठलाही मासिक, वर्तमानपत्र, कुठलाही मीडिया जर प्रभावी व्हायचा असेल तर त्याचा संपादक चांगला असावा लागतो. टीम खूप चांगली असेल पण संपादकाकडे ती दृष्टी नसेल, दिग्दर्शकाकडे ती दृष्टी नसेल तर ती कुठलीही कलाकृती, कुठलीही अभिव्यक्ती ही सम्यक असू शकत नाही. भारताच्या संविधान सभेमध्ये संविधान लिहू शकणारे लोक होते, पण बाबासाहेबांसारखी दृष्टी नसती तर हे संविधान टिकलं नसतं. म्हणून आपण सर्वांनी भारतीय म्हणून स्वतःबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. थोडासा गर्व आपल्याला जो वाटला पाहिजे तो आपल्या संविधानाबद्दल वाटला पाहिजे. हे संविधान बाबासाहेबांनी जे लिहिलं ते परिपूर्ण लिहिलेलं आहे. आणि म्हणून या व्याख्यानाच्या समारोपाकडे येताना मला काही आवाहनं आपल्याला करायची आहेत. हे संविधान आपण आजपासून वाचायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या ग्रंथसंग्रहामध्ये अनेक व्यक्तींची चरित्र असतील, ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्याबद्दल मी सांगतोय की तुमच्याकडे जो पुस्तकांचा संग्रह असेल त्यामध्ये बाबासाहेबांची चरित्र आणि संविधानाची प्रत, मराठी भाषांतर केलेली संविधानाची प्रत ही तुमच्या ग्रंथसंग्रहामध्ये असली पाहिजे. तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाचे फोटो लावता, तुमच्या आजी आजोबांचे, पणजोबांचे फोटो लावता, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतात, त्यांची सारखी आठवण तुमच्या घरामध्ये असते. ते करा, ते करायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये जे मी केलेलं आहे म्हणून मी सांगतो, प्रत्येक घरात संविधानाची प्रास्ताविका ही फोटोंबरोबर लावली पाहिजे. अनेक महामानवांचे, देवांचे फोटो आपण लावतो, बाबासाहेबांचा फोटो आपण आपल्या घरामध्ये आवर्जून लावला पाहिजे. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण अनेक पद्धतीने करतो. झाडाला पाणी घालतो, समई लावतो, दिवा लावतो. तर कोणत्याही कामाची सुरुवात या सगळ्या गोष्टींनी करण्याबरोबरच आपण सर्वांनी कोणत्याही चांगल्या कामाचा संकल्प हा संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करून केला पाहिजे. कारण संविधानाची जी शपथ आहे, प्रास्ताविका आहे, हे आपल्या पूर्वजांनी घेतलेली शपथ आहे. तर ती जर शपथ आपण वारंवार घेतली म्हणजे जाणीवेच्या पातळीवर आणि नेणिवेच्या पातळीवर बाबासाहेब आपल्या मेंदूमध्ये असतील आणि बाबासाहेब जर आपल्या मेंदूत असतील तर ते आपल्या विचारांना योग्य दिशा दाखवतील. बाबासाहेब फक्त जाणीवेत ठेवायचे नाही आहेत, तर ते नेणिवेत असले पाहिजेत. सबकॉन्शियस माइंडमध्ये बाबासाहेब असले पाहिजेत. बाबासाहेब हे कुठल्याही एका जातीची मक्तेदारी नाही, ती कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही, ती कुठल्याही राज्याची मक्तेदारी नाही. निश्चितच आपल्या सगळ्यांना अभिमानाचा विषय आहे की बाबासाहेब या महाराष्ट्राचे भूमिपुत्र होते आणि हा महाराष्ट्र धर्म विकसित करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण बाबासाहेबांसारखी माणसं आपण जगात पोहोचवली पाहिजेत. कारण जगभरातल्या समानतेसाठी लढणाऱ्या, मुक्तीसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दीपस्तंभासारखे बाबासाहेब हे मार्गदर्शक आहेत. मग ते आज अमेरिकेमध्ये लढणारे बराक ओबामा असतील, त्यांचे गुरु मार्टिन ल्युथर किंग असतील, नेल्सन मंडेला असतील, जगभरामध्ये अँग सॅन स्यू की असतील, म्यानमारमध्ये ज्यांनी समानतेसाठी लढाई दिली, जगभरामध्ये वंचितांसाठी लढणाऱ्या तमाम लोकांसाठी बाबासाहेब हे प्रेरणेचं स्थान असतं. आपण अमेरिकेमध्ये काही वर्षांपूर्वी बघितलं असेल, ब्लॅक लाईव्ज मॅटर नावाने एक चळवळ उभी राहिली
आणि या चळवळीने हे सांगितलं की रंगावरून, वंशावरून आमच्यामध्ये भेदभाव चालणार नाही. अमेरिकेच्या या सगळ्या भूमीवर ही लढाई लढली गेली. त्या लढाईचेही एका अर्थाने प्रेरणा हे बाबासाहेब होते. त्याच अमेरिकेमध्ये जे घडलं नाही ते भारतात घडलं आहे मित्रांनो, हे आपण लक्षात घ्या. आपल्यापैकी अनेकांना अमेरिकेचं आकर्षण आहे, मलाही अमेरिका आवडते, पण जे अमेरिकेत नाही आहे ते भारतात आहे. अमेरिकेला लोकशाहीचा दीर्घ इतिहास आहे. शेकडो वर्ष अमेरिकेत लोकशाही आहे, पण इतकी प्रगल्भ, इतकी दीर्घ लोकशाही असून सुद्धा आजपर्यंत, आज रोजी अमेरिकेत आजपर्यंतच्या लोकशाहीच्या इतिहासात एकही महिला अध्यक्ष झालेली नाही. माझ्या भारतात आज महिला राष्ट्रपती आहेत, त्याही आदिवासी महिला आहेत. ज्या द्रौपदी मुर्मू जेव्हा राष्ट्रपती झाल्या तेव्हा त्यांच्या गावामध्ये रस्ता नव्हता, पाणी नव्हतं, वीज नव्हती. अशा दुर्गम भागातनं आलेली एक महिला या देशाची राष्ट्रपती. याच्या अगोदरसुद्धा प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या. अमेरिकेत जे घडलं नाही ते भारतात घडलं. अमेरिकेत सुरुवातीपासून सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता. काळ्या माणसांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्यांना पोलिंग टॅक्स लावला जात होता. सर्वांना समानता मिळावी, मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी मार्टिन लुथर किंग असेल, अब्राहम लिंकन असेल, या सगळ्यांनी मोठे लढे दिले आणि त्यातनं 1962-63च्या सुमारास अमेरिकेमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्या अगोदर 1948 26 नोव्हेंबर 1948ला लिहून पूर्ण झालेल्या आणि 30 जानेवारी 1950 पासून लागू झालेल्या माझ्या भारताच्या संविधानाने पहिल्या दिवसापासून 1952ला जी पहिली निवडणूक झाली त्यामध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. महिलांना मिळाला, दलितांना मिळाला. त्याच्या अगोदर भारतात सुद्धा ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये फक्त प्रॉपर्टी असलेल्या, शिक्षण घेतलेल्या काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार होता. हे सगळं जे घडू शकलं, दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो, शीख माणूस पंतप्रधान होऊ शकतो, महिला पंतप्रधान होऊ शकते, इंदिरा गांधींसारखी एक व्यक्ती जगामध्ये ठसा उमटवेल अशा प्रकारे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं नेतृत्व करू शकते. हे सगळं कुणामुळे घडतं? आपण अनेकदा हा वारसा विसरतो. अनेकदा आपण अफवा, गैरसमज, बाबासाहेबांबद्दलसुद्धा अनेक गोष्टी नकारात्मक पद्धतीने आपल्याला पोचवल्या जातात. आपण जर स्वतः व्हायरस प्रूफ असू तर आपल्या ब्रेनमध्ये कुठलाही व्हायरस जाणार नाही. शेवटी मी आपल्याला आवाहन करीन की आपण सर्वजण 2 वर्ष कोविड नावाच्या व्हायरसनी लढा देत जिवंत राहिलो. कोविडचा व्हायरस शरीरात जायचा तेव्हा रोगप्रतिकारशक्ती संपायची आणि माणूस मरायचा. पण अफवांचा, असत्याचा, द्वेषाचा, हिंसेचा जो व्हायरस आहे तो काय करतो? तो मेंदूत जातो आणि विचारशक्ती बंद होते आणि विचारशक्ती बंद झालेलीच माणसं हिंसा करतात, तीच अफवा पसरवतात, तेच दंगल घडवतात, तेच विकृतपणे कोणाला तरी मारतात, ज्याने आपण अस्वस्थ होतो ते फोटो आणि व्हिडिओ बघून. जो माणूस विचार करतो तो माणूस कुणाबद्दलही विषमतेने वागू शकत नाही. आणि विचार करायचा असेल तर बाबासाहेबांसारखा मोठा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड नाही. तर सर्व भीम सैनिकांना, सर्व बाबासाहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्वांना भीम जयंतीच्या मी शुभेच्छा देतो. आणि खास करून जी तरुण माझे मित्र आहेत, तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्यांनी या फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईडला एकदा भेटावं, ऑनलाईन भेटावं, ऑफलाईन भेटावं, वाचनातनं भेटावं, असं मी आपल्याला आवाहन करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय संविधान. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो.
देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गठार गंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळतपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू। जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही, ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला। तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं। मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे। अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या। त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका। आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं। युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं। मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल। मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले। विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो। कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है। उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष
ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानी माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.